पेपर विषय निवडताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मित्राने घेतलेला आहे, मैत्रिणीने घेतलेला आहे म्हणून तो वैकल्पिक विषय निवडू नये. जे की ये दोस्ती हम नहीं छोडेंगे तिथे ऑप्शनल मध्ये पण वो नहीं तोडेंगे, एकत्र घेऊ एकत्र अप टू असा काहीतरी प्रकार दिसतो. वैकल्पिक विषय जर आपल्या सिमिलर आपल्या ग्रुपमधल्या पियर लोकांचा समान असेल तर अभ्यासात मदत होते, ग्रुप डिस्कशन करता येतं, बऱ्याच गोष्टी करता येतात. पण निवडीच्या स्तरावरती आपला वैयक्तिक कल बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की आपले मित्रमैत्रिणी काय घेतात. म्हणजे आता आपण ज्या डिस्क्रिप्टिव्ह विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय, जे या मार्गदर्शनासाठी येत आहेत, त्याच्यामध्ये हा एक मोठा फॅक्टर दिसतोय की मित्रांनी घेतलेला ऑप्शनल आहे म्हणून मी घेतलेला आहे, त्याने घेतलेला आहे म्हणून तिने घेतलाय, तिने घेतलाय म्हणून त्याने घेतलाय. या आधारावरती तुम्ही ऑप्शनल निवडत असाल तर तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा काय करतात, एक प्रकारे त्याचं मोल जाणत नाही आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा फॅक्टर थोडासा बाजूला ठेवून विचार करायला पाहिजे की आपला वैयक्तिक कल कोणता आहे.